कुळगाव बदलापूर पालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या 24 तासात शहरात राजकीय तणाव उफाळून आलाय। पक्षांतराच्या रागातून भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे। तसेच त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार देखील समोर आलाय। या प्रकरणामुळे बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे। बदलापूर पश्चिमेकडील बॅरेज रोड परिसरात भाजपाचे पदाधिकारी राजेश परदेशी वास्तव्यास आहेत। रात्री 12:30च्या सुमारास त्यांच्या इमारतीखाली उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाची सचिन खंडागळे उर्फ टकल्या याने लोखंडी हत्यारानं जोरदार तोडफोड केली। इतक्यावरच न थांबता राजेश परदेशी यांना त्याने जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे। सचिन खंडागळे उर्फ टकल्या हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून यापूर्वी अनेकदा त्याला तडीपार करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे। यावेळी पराभव न पचल्यानं शिवसेना शिंदे गटाकडून ही गुंडगिरी सुरू आहे। सचिन खंडागळे हा फक्त प्यादा असून खरा सूत्रधार अख्ख्या बदलापूरला माहीत असल्याचा गंभीर आरोप भाजपा गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी सेनेवर केलाय। 21 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपाच्या प्रणिता कुलकर्णी यांनी शिवसेनेचा पराभव केला, तर 11 मधून शिवसेनेच्या रेश्मा राठोड या विजयी झाल्या। भाजपाने निकाल स्वीकारला, मात्र सेनेकडून पक्षांतर केलेल्या परदेशी यांच्यावर राग काढण्यात आल्याचा आरोप भाजपानं यावेळी केलाय। तसेच महिलांचा अपमान करणाऱ्यांना बदलापूरकरांनी धडा शिकवला आहे, असे भाजपा विजयी उमेदवार प्रणिता कुलकर्णी यांनी म्हटलंय। तसेच या प्रकरणामागील खरं सूत्रधार कोण आहे यांना पोलिसांनी शोधलं पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र आरोपी पसार झाला। आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान या घटनेनंतर राजेश परदेशी यांनी स्वतःसह कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याची भावना व्यक्त केली आहे। निवडणुकीपूर्वी असलेला राजकीय तणाव निकालानंतर हिंसक वळण घेत असल्यानं शहरभर या घटनेची तीव्र निंदा होत आहे। बदलापुरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं आवाहन आता पोलिसांसमोर उभं आहे। नमस्कार। मी एक इलेक्शनच्या 8 दिवसापूर्वी शिवसेनेमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला आणि लगेच 24 तासाच्या आतमध्ये माझ्यावरती एक हल्ला करण्यात आला। हल्ल्यातला आरोपी सचिन खंडागळे उर्फ टकल्या जाणून बुजून कट रचून त्यांनी माझ्यावरती हल्ला केला। त्या टायमाला पण त्याच्यावरती आपण फिर्याद केली होती, पोलीस स्टेशनला NC दाखल केली, पण त्याच्या टायमाला तो पसार झाला। त्याच्यानंतर निवडणूक झाली, निवडणूकचा निकाल लागला। आमच्या वार्डात आमचे उमेदवार चांगल्या मताधिकांनी जिंकून आले, त्याचा जल्लोष चालू होता। त्याच रात्री तो आला। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये मी परत फिर्याद दिली की साहेब तो आलेला आहे, त्याला पकडा। मग ते पकडा म्हणून परत तो पळून गेला। पण काल रात्री 12 सव्वा 12च्या आतमध्ये तो माझ्या घराच्या खालती, माझी गाडी पार्किंगमध्ये उभी होती रस्त्यावरती, आला आणि मला जीवे मारायची धमकी देत, शिवीगाली देत करून त्यांनी हत्यार होती काहीतरी वस्तू घेऊन, म्हणजे लोखंडी वस्तूंनी गाडीवरती प्रहार केला माझ्या। हे सगळी लोक बघत होती आणि मला आवाज आला तर मी विंडोमधून बाहेर आलो। तर मी बघतो तर माझ्या गाडीवरती हे प्रहार चालू आहे। मी त्याला बोललो हे थांब रे, तर बोलतो तू खालती आहे, तुझा जीवच घेतो, तुला जीवेतून ठार मारतो। मी बोललो हे प्रकार काय चालू आहे? मी एक निष्ठावंत कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला, मी कुठला पक्ष सोडून इथे आल्यानंतर हे असे प्रकार का करतात आहे? हे तुम्ही पर्सनली का घेताय? हे माझ्या पर्सनल प्रॉपर्टी आहे माझी, हे पर्सनल प्रॉपर्टीला तुम्ही आर्थिक नुकसान करताय, माझ्या जीवाला धोका आहे। कार्यालयाला कंटिन्यूस हजर असतो, निवडणूक असताना पण, म्हणजे ज्या दिवशी हल्ला केला त्या दिवसापासून तर 3 दिवसापूर्वी पण, म्हणजे कंटिन्यूस 3 दिवस त्या कार्यालयाला होता। याच प्रभाग क्रमांक 11च्या कार्यालयामध्ये त्याला मी स्वतः बघितलंय। त्याच्यानंतर परत निवडणूक झाली, निकाल लागला, त्या दिवशी सुद्धा तो तिथेच होता। मी साहेबांना पण सांगितलं की साहेब हा तडीपारचा आरोपी माझ्यावरती हल्ला करून परत तो इथे आलेला आहे आणि तो कार्यालयाला मला दिसलाय या प्रभागात। तो सेनेमधून एक प्रभागमधून जो निवडून आलेला आहे, त्या प्रभागात, म्हणजे आमचा प्रभाग क्रमांक 11 मध्ये जे निवडणूक लढून सेनेचा उमेदवार, शिवसेनेचा उमेदवार जो निवडून आलाय, त्या प्रभागातला त्या उमेदवाराच्या कॅबिनमध्ये रोडवरती जल्लोष करताना दिसतोय, तिथे आहे तो। म्हणजे माझा एकच हेतू आहे की एवढा पर्सन रीतसर FIR नोंद केली आहे। याच्या पहिले मी NC नोंद केली होती, आता रीतसर FIR नोंद केलाय आणि मी पोलीस प्रशासनाची एकच विनंती करतो की माझ्या जीवाला काय झाला तर याचा जिम्मेदार जो याच्या पाठीमागचा सूत्रधार तो आहे। आणि कारण की याच्यामध्ये एवढी ताकद नाही आहे की एवढा मोठा क्रिमिनल नाही, ते पोलिसांच्या पुढचा क्रिमिनल, म्हणजे एवढा मोठा क्रिमिनल झाला का? याला कोणतरी सूत्रधार आहे,
त्या सूत्रधारला पकडा. याला पकडला की सूत्रधार भेटेल नक्की. आणि माझी हीच विनंती आहे की हे माझे जे पर्सनली नुकसान करतात आहे, माझ्या जीवाला पण धोका देत आहे, हे का लावलंय तुम्ही? आणि मी विनंती करतोय पोलीस प्रशासनाची की हे तुम्ही याला काहीतरी योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी. धन्यवाद. या बॅरेज रोड परिसरामध्ये प्रणिता कुलकर्णी या जशा जिंकल्या निवडणुकीमध्ये, तसा येथील शिवसेनेचे काही कार्यकर्ते आणि त्यांचे काही गुन्हेगारी स्वरूपाचे ज्यांनी पाळलेले गुंड आहेत, असे लोक या ठिकाणी आमच्या राजेश परदेशी या एक सच्चा कार्यकर्त्याला नाहक त्रास देत आहेत. आणि हा कोण टकल्या का फकल्या कोण जो आहे, तो याच्यापूर्वीसुद्धा त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आणि आज रात्री त्यांनी येऊन ही गाडी या ठिकाणी आपण फोडलेली दिसते. आमच्या प्रणिताताई कुलकर्णी आणि संबंधित या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या महिला सगळ्या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत. या ठिकाणी आमच्या महिला आघाडी प्रमुख दमयंती पवारसुद्धा आहेत. मला वाटतं की याच मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवलेली आहे की या शहरातली गुंडगिरी संपवायची आहे, हात तोडण्याची भाषा आम्हाला संपवायची आहे. आम्ही हात तोडणारे नाही तर हात जोडणारे आहोत. आम्ही महिलांचा अपमान करणारे नाही आहेत तर सन्मान करणारे आहोत. आणि या मुद्द्यावरती लोकांनी आम्हाला निवडून दिलेले आहेत. या शहरामधून जो काही गुंड असेल किंवा त्याचा कोण सूत्रधार असेल, त्या सर्वांना हद्दपार केलं जाईल. आणि या बदलापूर शहरामध्ये शांततेचं वातावरण पसरवण्याची जबाबदारी आता पोलीस डिपार्टमेंटची आहे. मी स्वतः या संदर्भामध्ये PI शिंदेंशी पण बोललो आणि या संदर्भामध्ये मी DCP साहेबांशी त्यांची भेट घेऊनसुद्धा बोलणार आहे. योग्य ती कारवाई केली जाईल आणि आम्ही अशा या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना काही भीक पण घालत नाही. आणि या ठिकाणी महिला सुरक्षित राहाव्या यासाठी आमची जबाबदारी ती आम्ही निश्चित पाळू. मुद्दाम प्रकारे जर काही खुलेआम जर काही येऊन करत असतील तर हा दहशत पसरवण्याचाच प्रकार आहे. आणि याच्या मागे ज्यांचा पाठिंबा आहे ते आम्हाला सर्वांना माहीत आहेत कोण आहेत, ज्यांनी हे गुंड पाळलेले आहेत त्यांनी. आणि निश्चित येणाऱ्या काळात बदलापूरकरांनी एकदा धडा शिकवलेलाच आहे, पण आता त्याचा समोपचार निपटारा करण्याकरता आम्ही समर्थ आहोत. यांच्या या कृतीतून दिसत आहे की इथं भारतीय जनता पार्टीची पूर्वी 2015 ते 2025 पर्यंत नगरसेवक आमचा किरण बावस्कर होता. या 10 वर्षामध्ये कुठलीही अशी प्रकार झालेला नाही आहे. पण आत्ताच्या ज्या निवडणुकीमध्ये एक भाजपा आणि एक शिवसेना असे हे 2 सीट आलेले आहेत. आणि मतदार राजांनी जो कौल दिलाय तो आम्हाला मान्य आहे. आम्ही आमच्या मार्गाने आमच्या कामाच्या पद्धतीतून लोकांना आम्ही संधी देणारच आहोत. पण जी एक शिवसेना एक सीट आलेली आहे, त्या एक सीटवरच ह्यांनी हे प्रकार केलेले आहेत. त्यांची ती गुंडगिरी दाखवून दिलेली आहे. बघा, तुम्ही निवडून दिलंय ना आम्हाला, तर आम्ही असे प्रकार करतो. आमचे हे राजेश परदेशी एकदम सज्जन माणूस आहे, त्यांची फॅमिली सज्जन आहे. फक्त त्यांचं एकच कारण होतं की त्यांनी शिवसेनेतून भाजपामध्ये आलेले आहे. हे काही चूक आहे का त्यांचं? ही लोकशाही आहे. माणूस कुठल्याही पक्षामध्ये कधीही जाऊ शकतो. मतदार राजा हा कुणालाही मतदान करू शकतो. आम्ही मतदार राजाला सांगितलं की तुमची चॉईस आहे, तुम्ही कुणाला मतदान करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. तर लोकांनी एक शिवसेना आणि एक भाजपा दिलेलीच आहे ना, आम्ही मान्य केलेलं आहे ते. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा ना. दुसऱ्याच दिवशी तुम्ही आमच्या कार्यकर्त्याची घरासमोर येऊन गाडी फोडता. हा, ही काय गुंडशिरी? हा, तुमच्या पद्धतीने तुम्ही काम करा ना. आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या महिला रस्त्यावर उतरते, मी तर स्वतः उतरेन, त्यांना धडा शिकवेनच. तुम्हाला काम करायची संधी दिली आहे, तुम्ही शांततेत काम करा. आम्ही आतापर्यंत सहन केलेलं आहे तुमचं, पण आम्ही यापुढे सहन करणार नाही. आमच्या कार्यकर्त्याला, आमच्या मतदार राजाला कोणीतरी काहीतरी केलं तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, एवढं मात्र मी सांगू शकते. तुम्ही निवडणुकीत उभे असताना महिला राज तर दिसतच आहे. हे बघा, त्यांची संस्कृती तीच आहे. आमची भाजपाची संस्कृती विचारधारा वेगळी आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवलेलं आहे. लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. त्यांचे विचार वेगळे, त्यामुळे त्या विचारातून त्यांनी आम्हाला महिलांवर टीका केलेली आहे, माझ्या स्वतःवर टीका केलेली आहे. पण मी त्यांना उत्तर असं दिलेलं आहे भाषणातून, ते मतदार राजांनी त्यांच्या पेटीमध्ये टाकलेलं आहे. एक महिलेला तू असा बोलतोस? हा, तुझ्या पण घरात महिला आहेत ना, तुझी बायको पण महिलाच आहे.
हा, हे त्यांनी भान ठेवलं पाहिजे. कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली पाहिजे. ही लोकशाही आहे. लोकशाहीप्रमाणे आम्हाला कौल दिलेला आहे, आम्ही मान्य केलेलं आहे. आमचा पण एक उमेदवार पडला आहे ना, आमचा पण किरण बावस्कर पडलेला आहे, तरी आम्ही मान्य केलेलं आहे. आम्ही आमचं शांततेत काम करतोय. तुम्ही तर आमच्या कार्यकर्त्याच्या घरासमोर येऊन हल्ला करत असाल, आमचा कार्यकर्ता बचावला. हा, उद्या आमच्या कार्यकर्त्याला काय झालं असतं तर कोण जबाबदार राहील त्याला? पोलिसांनी ही दखल घेतली पाहिजे. आम्ही आतापर्यंत काय बोललो नाही, पण यापुढे मी बोलणार.